हॅलो मित्रांनो, तुम्ही पाहत आहात R1 मराठी कथा। आजची कथा ही मनीषाची आहे। ऐकूया तिच्या शब्दामध्ये। मी आहे मनीषा आणि मी पुण्यामध्ये राहत आहे। माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझी आई आणि वडील आहेत। आता मी तुमच्यासमोर माझी खरी गोष्ट घेऊन आली आहे। मी तुम्हाला सांगितले की मी पुण्यामध्ये राहत आहे। ही गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्याचा एक खरा अनुभवच आहे, जे 4 महिन्याआधी घडला होता। मी एक मुलगा बनून या जगात आलो होतो आणि मला आधीपासूनच मुलीसारखे राहणे जास्त आवडत होते। त्यांच्यासारखे कपडे घालणे, मेकअप करणे, दागिने घालणे आणि त्यांच्यासारखी स्टाईल मारणे, चालणे। मी जेव्हा एखाद्या मुलीला पाहत होतो तेव्हा मला वाटत होते की मी पण त्यांच्यासारखी असते तर। असे विचार करत करत मला कळाले नाही की कधी माझ्यामध्ये मुलगी बनायची फिलिंग येऊ लागली। मला आता कसे पण करून मुलगी बनायचे होते। एका दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा मी घरी एकटा होतो आणि मला बाथरूम आली, तेव्हा मी बाथरूममध्ये गेलो आणि मग बाथरूम केल्यावर माझे लक्ष माझ्या आईच्या कापडावर गेले, जी माझ्या आईने मागच्या रात्री घातली होती। मग मी ती उचलली आणि मग मी काही पण विचार न करता माझे सर्व वस्त्र काढून टाकले आणि मग मी आईचे ते घातले आणि मग मी बाहेर आलो। मग मी बाहेर येऊन 2 टेनिस बॉल घेतले आणि त्याला मध्ये टाकून त्याला अस्तित्व बनवले आणि मग वरून ते घातले। मी जेव्हा कापड घातली तेव्हा मला एक विचित्र झटका लागला आणि माझा महाराजा एकदम उभा झाला होता। माझा हात आपोआप माझ्या महाराजावर गेला आणि मी हातगाडी चालवू लागलो होतो। मग मी सर्व क्रीम मध्ये सोडली। नंतर मी सर्व काही काढून टाकले होते आणि जिथून घेतले होते तिथे पुन्हा ठेवून दिले होते। आता हे रोजचे झाले होते आणि आता मी पुढची गोष्ट मुलगी बनून तुम्हाला सांगेन। मला एक मुलगा पाहिजे होता जो मला प्रेम करेल एका मुलीसारखे। म्हणून मी फेसबुकवर माझी एक ID बनवली आणि माझे नाव मनीषा ठेवले होते। पहिल्या दिवशी सर्व काही ठीक राहिले। मग दुसऱ्या दिवशी मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या। मी सर्व ॲक्सेप्ट केल्या। त्या रात्री मला एक मुलाचा मेसेज आला, त्याचे नाव होते राजेश। मी पण त्याला रिप्लाय केला आणि आमचे बोलणे मग सुरू झाले होते। मी त्याला माझ्याविषयी सर्व काही सांगून टाकले होते। त्याने पण मला खूप सपोर्ट केला आणि मला तो मुलगा खूपच जास्त आवडला। माझी इच्छा होती की त्याने मला प्रपोज करावे। मग आमचे बोलणे सुरू झाल्यावर 1 महिन्याने त्याने मला प्रपोज केले। मी खूप खुश झाले आणि मग थोडे नखरे करून त्याला हो म्हणाले। आता मी त्याची गर्लफ्रेंड होते आणि तो माझी खूप काळजी करत होता। एक दिवस त्याने मला भेटायला बोलावले आणि मी पण त्याला भेटण्यासाठी तडफडतच होते। मी पण मग हो म्हणाले। मग आम्ही रविवारी भेटायचा प्लॅन बनवून टाकला। रविवार आला आणि त्याने मला जिथे बोलावले होते तिथे मी गेले। तो तिथे माझी वाट पाहत होता। मग आम्ही तिथून त्याच्या एका मित्राच्या घरी गेलो, जे एकदम जवळच होते। मी आत जाताच त्याने दरवाजा बंद करून टाकला आणि मला नको तसे करू लागला। मी पण त्याला साथ दिला। मग ती मागे सरकला आणि त्याने मला माझ्या कपड्याचे विचारले, कारण मी तिथे मुलगी बनून गेले होते। तो म्हणाला की ते बाथरूममध्ये आहे, जाऊन चेंज करून ये। मग मी बाथरूममध्ये जाऊन पाहिले तर तिथे एक 2 पीसचा सेट पडला होता। मला वाटले त्याने माझ्यासाठीच आणले असावेत, कारण मला हे खूप पसंत आहेत। मग मी माझे सर्व ते काढून टाकले आणि माझे केस तर मी मागच्या रात्रीच पूर्ण साफ करून टाकले होते। मी एकदम तशी होऊन आधी ते घातले। मी अस्तित्व बनवायला काहीतरी शोधत होतो आणि तेव्हा माझी नजर मागे पडलेल्या 2 लबरी चेंडूवर गेली, जे राजेशने ठेवले होते। मला त्याच्यावर खूप प्रेम आले हे पाहून की त्याने माझ्यासाठी ठेवले होते। मग मी पटकन ते 2 बलून मध्ये टाकले आणि ते वरून घातले होते आणि मग मी बाहेर आले। मी जसे बाहेर आले तसे राजेश बेडवरून उठला आणि माझ्या जवळ आला। त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला की तू खूप सुंदर दिसत आहेस। मग मी लाजून खाली पाहिले। मग त्याने मला विचारले की तुझा गिफ्ट तुला कसा वाटला, पण मी काही बोलले नाही। त्याला त्याचे उत्तर पण मिळाले होते। मग त्याने मला बेडवर पाडले आणि तो मग माझ्या अस्तित्वाशी खेळू लागला होता आणि मग मी पण जोशमध्ये येऊन त्याचा महाराजाला खेळवू लागले। मग आम्हाला असे करत करत 10 मिनिटे झाली होती। मी खूप जास्त संतापले होते। मग मी राजेशला झोपावले आणि त्याच्या महाराजाला मैदानात पाहून मी एकदम वेडी झाले होते आणि तो होता पण इतका मस्त आणि सुंदर। मग मी राजेशच्या डोळ्यामध्ये पाहिले आणि मला त्याचा इशारा समजला होता। मी हळूहळू राजेशचा महाराजा
काय सांगू मित्रांनो तुम्हाला, मला किती मजा येत होती. आता त्याने तेल घेतले आणि माझ्या बिळावर टाकले. तेल लावत लावत त्याने एक बोट मध्ये टाकले. मग हळूहळू तो बोट अस्तित्वामध्ये करू लागला होता. आता मला वाट पाहता येत नव्हती. मग मी महाराजाला पकडला आणि माझ्या घरट्याकडे घेऊन गेले. त्याला माझा इशारा समजला आणि त्याने खूप वेळ माझे मन मोकळे केले. त्याचा हा रुद्र अवतार पाहून मी घाबरले. तो सॉरी सॉरी म्हणत पुन्हा चालू झाला. एका तासाने तो थांबला. आता हवेतला गारवा धुंद पसरलेला होता आणि इतक्यात मी त्याचा हात धरला. इतक्यात माझ्या मनात संचारलं, आज त्याला मनातलं सगळं सांगायचं असं मी पक्क ठरवलं होतं. मी एक पाय दुमडून खाली बसले आणि त्याला म्हणाले, राजेश, मी तुझ्यावर प्रेम करते. तू माझ्याशी लग्न करशील का? राजेश पाहतच राहिला. हिला काय झालं नेमकं आता? हिनं प्रपोज केलाय मला. तो तसा शांत उभा राहिला. मी त्याच्या जवळ येत त्याला पुन्हा विचारलं, सांग ना, लग्न करशील का माझ्याशी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. अगदी पहिल्यांदा तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमातच पडले. आता मी नाही तुझ्याशिवाय कुणाचा विचार करू शकत. राजेशने तिला बाजूला केलं आणि तो तिला म्हणाला, मनीषा, मी तुला त्या नजरेने नाही पाहिलं आणि हा काय पोरकटपणा आहे. आता शांत व्हायची वेळ माझ्यावर आली होती. मला आता रडू आवरत नव्हतं. एका क्षणात त्या सुंदर काळजागिरीच्या चंद्राला जणू ग्रहणच लागलं आहे. मी राजेशला म्हणाले, अरे थांब ना, बोलशील की नाही? तो पुढे चालत निघून जाऊ लागला. माझे डोळे भरून आले आणि काही क्षणात ते झरू लागले. माझ्या मनात खोलवर काहीतरी तुटलं होतं. आता मी तशीच तिथे बसून राहिले. तो मागे फिरून आला आणि म्हणाला, हे बघ, खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं, पण तू. मित्रांनो, अशा प्रकारच्या कथा मी खूप कमी लिहितो. अशा प्रकारच्या कथा तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमच्यासाठी अजून सुंदर कथा बनवण्याचा प्रयत्न करीन. आणि ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यांनी नक्की लाईक करा आणि पाहत रहा R1 मराठी कथा. धन्यवाद.